हॅलो, जसं का मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी उटणं यूज करते आंघोळ करतानाच होते. मी ते यूज करून तुम्हाला दाखवत आहे. हर्बलचं उटणं आहे आणि मी हे ना रोज वॉटरसोबत यूज करते. तुम्ही मिल्कसोबतसुद्धा वापरू शकता. मी सुद्धा वापरते आणि ह्याने माझी स्किन खूप छान आणि मॉइश्चराईज राहते आणि मला खूप लवकर त्याचा इफेक्ट पडलेला आहे. त्यानंतर मी ते जॉन्सन बेबीचा मॉइश्चरायझर यूज करते. सेटॅपलचं सुद्धा यूज करते, बट ते संपलं आहे. सो मी आता ह्याच्यानेच काम करते. बट हे सुद्धा खूप छान आहे, लवकर स्किनवर अब्सॉर्ब होतं. वॉटरी बेस आहे त्यामुळे. त्यानंतर इथे मी माझं आवरून घेत आहे, टिक्की वगैरे लावली. त्यानंतर मी इथे लिप लायनर यूज करते. ATSचा मरून कलर आहे आणि लिपस्टिक आहे हुदा ब्युटीची मरूनच शेड आहे, कारण की मला लिपस्टिकमध्ये मरून शेड खूप आवडतं. एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कोमल जाधव आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो तुम्ही बघितलं सकाळी सकाळी मी उठून आंघोळ करते. तर मग माझं सगळं आवरलं आणि आता मी निघाली आहे जॉबला जायला. सो मी जॉब करते डेंटिस्टकडे, डॉक्टर मनान पाचा यांच्याकडे डेंटल क्लिनिकमध्ये. सो निघाले, आज थोडा उशीरच झाला है ना. आता बस येईल, मग बसने जाईल. सो मला इथे डॉक्टरने पाठवलं आहे ई-वॉर्डमध्ये. त्यांचं काहीतरी काम आहे. सो ते कामासाठी म्हणजे जे इकडचे जे स्टाफ आहेत ते अवेलेबल आहेत का नाहीत ते बघण्यासाठी. सो मी आली आहे इथे आणि मी इथे जवळच काम करते. म्हणजे माझं जे डॉक्टरचं क्लिनिक आहे ते इथेच आहे, क्लेरोडला डेंटिस्ट क्लिनिक. जसं मी मगाशी बोलली, डॉक्टर मनान पाच्याकडे मी काम करते. सो मी आता आली आहे ई-वॉर्डमध्ये आणि बघते इकडचे जे स्टाफ आहेत ते अवेलेबल आहेत की नाही. सो मी इथे ई-वॉर्डमध्ये आली होती कारण की डॉक्टरचं काही काम होतं, म्हणजे इकडच्या स्टाफ रिलेटेड. सो मी ते काम करण्यासाठी आलेली, बट ते आजही अवेलेबल नाही आहेत ते स्टाफ. सो मी आता जाते परत माझ्या क्लिनिकमध्ये, कारण की माझ्या क्लिनिकचा सुटायचा टाईम 1 वाजताचा आहे. सो मी आता पुन्हा वर्क असं झालं आहे माझं. सो मी आता जाते आहे माझ्या कामासाठी. आणि आज आम्ही काय काय करणार आहोत त्याबद्दल ब्लॉग असणार आहे, नॉर्मल डेली रुटीन ते सगळं. सो असंच भरभरून प्रेम देत राहा माझ्या ब्लॉगला आणि प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. मी आली मगाशी आणि फ्रेशनच झाली, कारण की डॉक्टर्सनी क्लिनिकमध्ये काम करते. खूप हायजीन आणि क्लिनलीनेस करावं लागतं. सो तुम्ही बसते इथे आहे, चेअर आहे, डेस्क आहे आणि आता एक साईड कॅनल आहे. सो त्यासाठी मला आज जायचं आहे. अजून पेशंट आहे, मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि आतला मी आतलं काही शूट करण्यात बस आला नाही. सगळेच डॉक्टर आणि माझं सो आपला मी आयडिया वगैरे दाखवेन तुम्हाला माझं क्लिनिक कसं सो इथे आम्ही क्लिनिक बंद केलं आणि निघालो आहे आणि मी फेस कवर केला आहे. माझा फेस दिसत नाही कारण की खूप टॅनिंग होईल मग पुन्हा आणि ॲक्ने, पिंपल्स सगळ्याचा प्रॉब्लेमच होईल. सो म्हणूनसाठी मी फेस कवर करते दुपारी निघताना. तर मी चालली आहे घरी. तर पुन्हा तसंच जसं आली तशी बस जाणार, तर बसचा वेट करणार, मग बस आल्यानंतर बसने जाणार घरी. पुन्हा इथे रियांश आलेला आहे. म्हणजे खूप आधीपासून त्याला आमची रोज धमाल मेसेज आली असून त्याला वाटतं ना की ते व्हिडिओ कॉल चालू आहे, म्हणूनसाठी तो असं बघत होता आणि त्याने त्यांनी जे मोमेंट करत होते ना तेच तो करत होते. जसं जसं फेस अगली फेस बनवत होते तसं तसं तो करत होता आणि खूप मजा चाललेली असते आमची नेहमी. तो जेव्हा पण येतो
कामावरून घरी आल्यानंतर असं वाटत असं कधी जाते आणि एकदाचं रियांशनामुळे भेटते आहे. सो काय नाही, बाकी असंच खूप आमची मजा मजा चाललेली असते नेहमी. आणि आय लव्ह यू रियांश, खूप सारं प्रेम माझ्याकडून तुला. असाच खूप खूप खुश राहा, हसत राहा आणि खूप मजा कर आमच्या सगळ्यांसोबत. ओके. त्यानंतर इथे सानिका चपाती बनवत होती, सो तिला हेल्प करत होता माऊ पापा पापा करून असं. त्यानंतर इथे बघा किती सारा मेस झाला आहे कपाट. सो मी ठरवलं आपण कपाट लावूया आता. आणि मग तिथे बसून मी आवरत होते माझं कपाट, म्हणजे आमचं सगळ्यांचं कपाट. आम्ही तिघीसुद्धा ह्याच्यामध्ये एकत्र कपाट. फर्स्ट सेक्शन सानिकाचा, माझा, त्यानंतर लास्टला आहे पूर्वाचं सेक्शन. ओके. सो त्यानंतर बुद्धं शरणं गच्छामि.